तिकडे पुण्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आले। पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमात हे दोन्ही नेते सोबत पाहायला मिळाले। यावेळी अजित पवार यांनी सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय की पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून सुरेश कलमाडी आणि अजितदादा हे एकाच व्यासपीठावर आले। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर 36 वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिवलची सुरुवात जी आहे ती केलेली होती। मात्र पुणे शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद जो आहे तो होता। आतापर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार हे एकदाही पुणे फेस्टिवलला आलेले नव्हते। मात्र 36 वर्षानंतर अजित पवारांनी राजकीय शत्रुत्व जे आहे ते विसरून या कार्यक्रमाला हजेरी जी आहे ती लावलेली आहे। आता सध्या सुरेश कलमाडी खरं तर पुण्याच्या राजकारणामध्ये सक्रिय नाहीत, मात्र आज पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं सुद्धा अजित पवार हे कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती सुद्धा केली। सध्या आपल्याला माहिती आहे की सुरेश कलमाडी हे एका व्याधीनं ग्रस्त आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून अजित पवार आणि सुरेश कलमाडी हे एकत्र बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेश कलमाडी यांच्या कुटुंबियांसोबत स्वतः खासदार सुनेत्राबाई पवार यांनी सुद्धा विचारपूस केली आणि ते दोन्ही नेते जे आहेत ते आज पुणे फेस्टिवल कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आलेले आहेत। आणि 36 वर्षांचं खरं तर राजकीय वैर विसरून दोघे आपल्याला एका व्यासपीठावरती पाहायला मिळतात। नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।